सांगितलं की आलापिनी आपल्याला करायची रील तर ती लगेच ready. आम्ही पहिल्यांदा गरीब नव्हतो दिसत पहिल्यांदा गरीबच आहोत पण गरीब दिसणंच अपेक्षित आहे. अहो पण दिसत नव्हतं ना. किती सुंदर दिसतंय आमचं घर. निकेत सर तिकडनं बघताय. सर आमचे सर ना इतके छान आहे. तिघींचा इतका छान बॉन्ड आहे म्हणजे डे 1 पासूनच तुम्ही खूप छान एकत्र आहात. हसतेच काय नाही गिल्ट दिलं त्यांनी मला. रॉंग बोललं का? तुला असं कधी माझ्यासारखं वागावंसं नाही वाटत का? तर तू माझ्यासारखं ज्या क्षणी तू माझ्यासारखी वागायला लागशील त्या क्षणी मी तुझ्यासारखी वागायला लागेल. डन. उद्या तर मी आहेच नाही. ह्याच्या आधी लोक बघता बघता बोर नाही होणार. चुप बस. नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मिळणार तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आज मी आलेली आहे स्टार प्रवाहावरच्या आनंद या मालिकेच्या सेटवरती आणि लग्न सोहळा पार पडणार आहे लवकरच आणि खूप सारे ट्विस्ट अँड टर्न्स आहेत आणि इथे आनंदी वातावरण आहे. माझ्या बरोबर आहेत तिन्ही बहिणी गोड. माझ्या बरोबर आलापिनी, जाई आणि पावेशनी. हॅलो. हॅलो. कशा आहात? मस्त मस्त वाटतंय मला. आनंदी आहात आणि तिघी जण इतक्या सुंदर दिसताय. काय सांगू तुम्हाला, खूप छान दिसताय. आणि कसं चाललंय शूट? खूपच छान दिसतेय. शूट कसं सुरू आहे? किती मज्जा करताय सेटवर? आमचं शूट खूप हेक्टिक चालू आहे पण आम्ही खूप मजा करतोय. आम्ही आताच 4 दिवस नाईट शिफ्ट केले आहेत त्यामुळे आम्ही थोडे अशा झोपेत आहोत पण अर्धवट झोपेत अर्धवट जरा एनर्जाइज कारण खूप मोठा सिक्वेन्स आहे त्याच्यामुळे आम्ही स्वतःला चार्ज अप ठेवायचा प्रयत्न करतोय. आमची स्क्रिप्ट खूप ट्विस्ट अँड टर्न्सची आहे त्यामुळे आम्ही फार एक्साइटेड आहोत की ते किती ड्रामॅटिकली आणि किती छान पोचतंय. पण आम्ही खूप खूप खुश आहोत. लग्न म्हटलं ड्रामा पाहिजेच ना. आणि आमच्याकडे तर खूप ड्रामा आहे त्यामुळे खूप मजा येते पण शूट करायला. तू काय बोलत होतीस? मी काहीच नाही बोलत होते. ठीक आहे. हा, यांची एनर्जी कमी आहे पण माझी तशीची तशीच आहे. हाय ऑन लाईव्ह. मी कायच करू. नाही काही नको करू. काहीच नाही. प्रेस कॉन्फरन्सच्या नंतर आपण डिरेक्टली आज भेटतोय. मी आज आले सेटवर आणि मला इतकं मस्त वाटतं. इतकी छान सुरू आहे मालिका. इतकं मस्त काम करताय तुम्ही तिघी जणी. आणि तुला जसं मी तेव्हा म्हटलेलं की इतकं चॅलेंजिंग रोल आहे, इतकं छान करतेस तू आणि तुम्ही दोघी खूप मस्त करताय. जे काही सगळे सिक्वेन्स चालू आहेत तुमचे, इतकी मजा येते. पण मला सांगा, कोणताही सेट असला ना की तिकडे स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त जेव्हा तुमचं छान एक बॉन्डिंग होतं तर स्क्रिप्टच्या व्यतिरिक्त ना अशा आपल्यामध्ये एक स्टोरीज बनतात की आता पुढे हे होईल ते होईल. सो तुमच्या अशा काही स्टोरीज रेडी आहेत का की पुढे काय घडेल? इमॅजिनरी जे असतं. हो. या दोघींनी तर आधीच ठरवून टाकलं की हा आपण असं आणि मग तू पण येशील आणि मग आपण तिघी एकाच घरात जातील. काहीतरी करून आम्हाला एकत्र असायचं. म्हणजे आम्ही आम्हाला सीन एकत्र करायला खूप मजा येते. म्हणजे आबांबरोबर पण आणि आम्ही तिघी असं आमचं खूप छान सेट झालं इथे आणि आम्हाला खूप मजा येते इथे काम करायला. किंवा आमचं एक खूप छान आता बॉन्डिंग ट्युनिंग झालंय की आम्ही 4 जणांना आम्हाला सीन आल्यावर आम्ही खूप एक्साइटेड असतो 4 जण सीन. आमचे ते फार फास्ट होतात कारण आमची ती आता केमिस्ट्री तशी झालेली आहे त्यामुळे आमचे सीन आम्ही थोडे मध्ये मध्ये एकत्र थोडे इम्प्रोव्ह पण करतो. मग ते बसवतानाही आमचे काही सजेशन्स असतात ते एकमेकांना देतो. तर ते आमचं 4घांचं खूप छान झालेलं आहे त्यामुळे आम्हाला असं वाटतं की आता सारखे तसेच यावेत. सिनेरियोज क्रिएट करत असतो की आपण सगळे एकत्र कसे येऊ आणि सगळे एकत्रच कसे राहू. क्या बात आहे. आणि नटाथटायला मिळतंय ह्या सिक्वेन्स मुळे. ही तर अजूनच वेगळी गोष्ट आहे. आणि डान्स आणि हे ते किती सुरू आहे? तयारी, संगीतची प्रॅक्टिस? आम्ही सतत आलापिनीच्या मागे तर लागतोय आता की आलापिनी तर म्हणजे आम्हाला एक दिवस आधी तयार झाली तरी सुद्धा काही नाही. तिथे एक डान्स दिवस खूप झाला. एक तास एक तासही तिला फक्त सांगितलं की आलापिनी आपल्याला करायची रील तर ती लगेच रेडी. ती सतत सुरूच असते. तू शिकलीस की नाही तिच्याकडून एवढ्या महिन्यात? जसं तू म्हणाले तुला एकदम त्याची फॅन मुवमेंट झाले, तू तिला बघितलं तेव्हा. हो पण आता कसं आमचे डे नाईट आणि मग सुट्टी मिळाली की मग मी पळते. हा मग घरी पळाले की मग पण आलापिनीने आम्हाला एक रील शिकवली. आम्ही एक रील आम्ही ऍक्च्युली जी याच्या आधीची टाकली होती ती फार आमचं रियालिटी आहे की आम्ही काहीतरी ट्रेंड्स कुठून तरी शोधतो करतात. आणि मग मी अशी तेव्हा ते खरंच झालं होतं की मी अशी रॅन्डम रूम मध्ये आले आणि ह्या दोघी जणी त्या कशावर नाचत होता पाण्यामध्ये मला तिचं रिएक्शन असत होतं की
आणि मग वी मेड अ रील आउट ऑफ इट. जो ते रिअल मोमेंटला आम्ही करून पण टाकलं. आता आम्ही यावेळेला खूप प्रिपेअर्ड आहोत या सिक्वेन्स मध्ये जे आम्ही रील्स शूट करणार आहोत, कारण आमचे आउटफिट्स खूप छान आहेत, त्यामुळे आता आम्ही खूप प्रिपेअर्ड आहोत. आणि आमचं घर पण खूप छान दिसत होतं हळदीच्या सिक्वेन्सला. सजवलेलं पण खूप छान वाईब आहे, आम्ही- फुल वाईब आहे. हा आम्ही पहिल्यांदा गरीब नव्हतो दिसत. पहिल्यांदा म्हणजे. पण गरीबच होतं, पण गरीब दिसणंच अपेक्षित आहे. अहो पण दिसत नव्हतं ना, किती सुंदर दिसतंय आमचं घर. इतका वेगळाच आमची आनंद. आनंदी बघा किती सुंदर दिसते, बिलकुल आनंद नाही नाही दिसत काय नेहमी सुंदर? नाही ग, दिसते फसली मी. अनिकेत सर तिकडनं बघतायत. सर आमचे सर ना इतके छान आहे. अरे म्हणजे तसे पण आहे आणि म्हणजे ते असे बघत आहे एकदम मला. खरं मयुषनी कोणाला घाबरत असेल, खरं मयुषनी कोणाला घाबरत अनिकेत पण ती त्रास पण सगळ्यात जास्त अनिकेत सरांनाच देते. आणि सर मला खूप छान सांभाळून पण घेतात. म्हणजे मला असे एकदम नाही असे होय करार की मी रडेलच. सर असं थोडं मला डोस देत राहतात. आता हे इथे बोलली ना, थोडी म्हणून कमी बोलशील, पण तू तेवढीच बोलते. आणि सर ना नेहमी माझ्यासोबत म्हणजे अशी मी आता बोला अशी काही करत असली की सर माझ्या मागे असे उभे असतात आणि मला माहीतच नसतं. आता समोर उभे आहेत, तुला माहितीये. हो पण आता ते रियालिटी चेक, आता आय हॅव एक्सेप्टेड माय फेट. माझं नशीबच तसं, मी काय करू. बस बस बस, रिलॅक्स रिलॅक्स. थकली मी. हे सुरूच असतं का असं? हो, दिवसभर रात्रभर एव्हरी मिनिट अजिबात ती दमत every नाही. hour. आपण तिचं जर आपण असं जर म्हणालो की ठीक आहे एकदा काय ते बोलून टाक, आम्ही ऐकून टाकतो, हा. तिचं नाही संपत, सुरूच. तिचं सुरूच राहत. ती मगाशी करेक्ट बोलली, म्हणजे ती तुमच्या एनर्जीच्या दुप्पट तिची आहे, अजूनही आहे. आणि ती असतेच, ती सतत राहणार आहे अशी आमची अपेक्षा आहे. पण म्हणजे थोडं कमी झालं तर काही प्रॉब्लेम नाहीये आम्हाला. हे लोक मला जेव्हा टास्क देतात ना, तेव्हा जसं की अलापीने मला टास्क दिला होता की पयोशने आता 132 झाले, आता 232 पर्यंत तुला 232 पण नाही 2 o'clock पर्यंत 2 o'clock बोलू नको पर्यंत. म्हणत होते मी. अरे ठीक आहे. तास. आणि मग मी ते करत होती, पण मग मधात काहीतरी असं आलं की मग मला बोलावंच लागलं. मग मला बाहेर जावं लागलं, मग मी आली. बोलावं लागतच, मग मी म्हणजे बोलले. काय वाटेल ते हो. बरं, हा जो सेट आहे तो इतका कमाल आहे आणि इथे इतकी मस्त झाडं आहेत आणि इतकं छान वाटतं ना, मला असं फुल एकदम गावी आल्याचा फील येतोय. आणि कोकणात आणि मे महिना सुरू झालेला आहे, सो मला ऐकायचंय तुमच्या मे महिन्यातल्या काय काय छान छान आठवणी आहेत. माझं खरं तर गाव सांगली आहे, पण सांगली आता शहरच झालेलं आहे, त्यामुळे आमचं एक तिथे खूप छान छोटंसं घर होतं, बंगला होता, आणि तिथे पाठी एकदम अशी विहीर आणि ते सगळं होतं. ते म्हणजे खूप छोटुकली विहीर, छोटं घर असं सगळं होतं. पण आम्ही सगळे कझन्स रात्री छतावरती जाऊन झोपायचो आणि मग सकाळी सांगली बासुंदी खूप फेमस आहे, तर आम्ही बासुंदी खूप खायचो, प्यायचो. तर माझी तीच आठवण आहे, म्हणजे बेस्ट आठवण अशी कझन्स बरोबरची ती आहे. क्या बात आहे. माझं गाव खरं तर नगर, पण नगरला मी फार कधी गेले नाहीये किंवा माझ्या नगरच्या आठवणी नाहीयेत. पण माझा आजोळ म्हणजे माझ्या आईचं माहेर म्हणजे पेण. ओके. तर पेणला माझे आजोबा राहायचे, तर आम्ही पेणला सगळेजण जायचो. आणि पेणला त्यांचं असं एक छान छोटंसं बसकं घर होतं, बाहेर एक अंगण होतं, तिकडे खाट होती, म्हणजे अगदी आमचं जे ह्याच्यातलं घर आहे सिरियल मधलं तसं होतं. आणि तिकडे शेजारी छोटूसं दुकान होतं जिकडे पेप्सिकोला मिळायचे. तर आमच्याकडे ज्या कामाला यायच्या बाई त्या माझ्यासाठी पेप्सिकोला घेऊन यायच्या. त्यातलं मला एक स्पेसिफिक फ्लेवर आवडायचा, तो त्याच घेऊन यायच्या. आम्ही बाहेर खाट्यावर बसून अनेक आंबे खाल्लेत. म्हणजे तेव्हा अशी आजोबांकडे डझनावर नाही, ह्याच्यावर असायचे आंबे, शेवर, म्हणजे 100, 2 असे काहीतरी असे आंबे असायचे. त्याच्यामुळे 100 आंबे घरी असायचे. त्याच्यामुळे आजोबा कधीच आम्हाला की नाही 1च खा 2च खा असं करायचं नाहीत. असे आहेत आंबे, खा तुम्ही, असं खूप आंबे आहेत. तर आम्ही खूप आंबे खायचो. आणि तिकडनं खूप जवळ पाली, जे बल्लाळेश्वराचं पाली गाव आहे, तर ते आहे. तर तिथेही माझे नातेवाईक राहतात. अगदी बल्लाळेश्वर जे देऊळ आहे त्याच्या समोर आमचं घर आहे. त्या 2 घरांच्या मध्ये फक्त तलाव आहे.
त्या तलावात आम्ही उड्या मारून पोहायचो. म्हणजे इतकं आम्ही मज्जा करायचो त्या पालीला गेल्यावर सुद्धा. पालीला गेल्यावर माझ्या मामाचं हे आहे, मेडिकलचं दुकान आहे. तर आम्ही त्याची बोली झाली की आम्ही त्यातनं चॉकलेट काढा खा, इकडचं आईस्क्रीम काढा खा, हे आम्ही एवढं म्हणजे आम्ही खूप चैन करायचो पेणपालीला गेल्यावर. त्यामुळे तीच माझी एकदम बेस्ट मे महिन्याची मेमरी आहे. कमाल. हे आता खूप मिस करत असाल ना. आणि तुला काय आठवलंय का? हो, मला आठवलंय. मला हे नाही आठवत की ही कुठल्या मे महिन्याची गोष्ट होती, पण होती कुठल्या तरी मे महिन्याची गोष्ट एक आठवलं होती. तिला. हा, आणि ती खूप छान गोष्ट होती कारण की आमची जॉईंट फॅमिली आहे 12-13 लोकांची. बट सगळ्यांच्या वेगळ्या वेगळ्या प्रोफेशन्समुळे आणि सगळ्यामुळे कधी आम्ही जास्त एकत्र राहू शकत नाही, म्हणजे ऑब्व्हियसली. सो माझे मामा पंजाबला असतात, माझा दुसरा मामा नागपूरला असतो, मी आधी अमरावतीला राहायची, माझे पप्पा सतत दिल्लीला वगैरे मनालीला वगैरे जात येत राहायचे, माझे काका पण इकडे तिकडे सगळे. सो तुम्ही नाही भेटू शकायचं. हा, सो मग त्या आणि माझं पण शूटिंग हे ते नाटक वगैरे, नाटकाच्या तालमी वगैरे, पण त्या एका मे महिन्यात त्या 5-6 दिवसाच्या सुट्टीत सगळे आम्ही भेटलो होतो. आणि माझ्या बाबांनी इतका मोठा स्विमिंग पूल असा छान असा आमचा खूप वरती टेरेस वरती असा हे केला होता. आणि Inflatable हो, असा हा, खूप मोठा असा एकदम मोठा वाला, आणि असा छान शेड वगैरे, आणि सगळे आम्ही खूप छान एन्जॉय केला तेव्हा. म्हणजे सगळ्यात बेस्ट मोमेंट. आणि माझा चार्ली पण होता माझ्यासोबत. माझा बाळ आहे. हा, आणि मी त्याच्यासोबत जास्त टाइम नाही स्पेंड करू शकत बिकॉज मी सतत पुणे मुंबई असते. सो म्हणून मला त्याची आठवण आता खरं तर हा मे महिना सगळ्यात जास्त लक्षात राहील आम्हाला, हो, कारण आम्ही एकत्र आहोत. आणि इथे ना खूप आंब्याचे म्हणजे झाड आहेत तिथे, आणि जाम आहेत. आणि आम्ही असे खाली म्हणजे बसलेलो असतो ना नुसते, तरी वरतून पडतात आंबे. आणि मग सतत कोणीतरी कैऱ्या चिरत असतं, कैऱ्या पास ऑन होत असतात. मग सतत आम्ही फार म्हणजे एकदम उन्हाळ्यात लिंबू पाणी येत असतं, लिंबू पाणी. म्हणजे आमचे दादा लिंबू पाणी मज्जा आणून आहे. देत सेटवरती असतात. फुल मज्जा आहे. मज्जा आहे. अगदी स्वीट आंबा. खूप मज्जा. हा, आणि हा, माझ्या चार्लीनं तेव्हा पहिल्यांदा पोहायला लागला होता पाण्यात. ही जास्त स्पेशल आहे. नाही, तुझ्याचकडे ठेव, माझ्याकडे आहे. बरं, आता छान इथे लग्नाचा सगळा माहोल आहे सेटवरती, सो मजा मस्ती तर सुरूच असते. पण एक अशी गोष्ट जी तुम्हाला असं वाटतं की यार हे ना लग्नात नसलं पाहिजे, तर ती कोणती आहे? दुःख. दुःख. नाही म्हणजे तिला म्हणायचंय, बरोबर, तिला म्हणायचंय आम्ही या लग्नाच्या सिक्वेन्स मध्ये दुःखी आहोत, रडतोय, तर तिला ते नकोय. ठीक आहे पैसे, ओके, नो प्रॉब्लेम. आनंदी होती. एकदम खरंच बाहेर आलं. खरं बाहेर आलं तिचं. ठीक आहे, काही हरकत नाही. इव्हेंच्युअली आनंदीच होईल. हो, नक्की. नक्की. नाही, पण आम्ही हे ना खरं तर आमचं एकदम लग्न घर सारखंच आहे. त्यामुळे काय होतं, आम्ही खूप छान अशा दिसतोय आणि साड्या वगैरे आम्ही खूप नेसतोय. पण त्या रूम मध्ये जिथे आम्ही सगळ्या मुली असतो, तेव्हा ते ऍक्च्युअली लग्न घरात कसं असतं की सगळी धावपळ, सगळ्यांची तयारी, सगळ्यांचे मेकअप, सगळ्यांचे ज्वेलरी असं वगैरे, ते सगळं आमचं तिथेही होतं रोज सकाळी. त्यामुळे ती धावपळ सोडल्यास जर आरामात तयार होता आलं तर खूप जास्त मजा आहे, पण ते शक्य नाहीये. वा, खूपच चांगलं उत्तर आहे हे. मला ऍक्च्युअली नाही सुचत आहे काय नसावं. मला असं वाटतं की एसी असावा फक्त. हा, बस, बाकी काहीच नाहीये, फक्त एसी असावा. इथे पण फॅन्स लावायला हा, पाहिजे. म्हणजे इतपतच. कारण असंही नाही म्हणू शकत की हे कपडे नसावेत, कारण मला फार आवडतं सगळ्यांनाच नटायला थटायला आणि असं सगळं, आणि त्याच्यातच मज्जा आहे खरं तर. त्याच्यामुळे मला असं वाटतंय की फक्त एसी असावा किंवा जरा गार प्रदेश असावा, असं काहीतरी, म्हणजे इदर ऑर. झालं, एकच महिना आहे, मग पाऊस चालू हो, आहे. मग पाऊस. पण मुंबईत पाऊस म्हणजे तरी उकडतच ना, तर म्हणजे आहे. असं काही, पण ठीक आहे. ठीक आहे. पण तिघींचा इतका छान बॉन्ड आहे, म्हणजे डे 1 पासूनच तुम्ही खूप छान एकत्र आहात. हसतेच काय? नाहीये का? गिल्ट दिलं त्यांनी मला. रॉंग बोललं का? आम्ही खूप छान सांभाळतात, ते आम्हाला राबवतात. ओके, हा, तिला बोलू दे. हा, इतका मस्त बॉन्ड आहे. सो एकमेकींना आता खूप छान ओळखताय तुम्ही. मला सांगा, तिघींमधल्या कुणाला एक अशी सवय असते ना, जसं वाटतं की हे अनफिल्टर्ड आहे,
तर हे अख्खी पयोषणी अनफिल्टर्ड आहे. सततच काहीतरी आम्हाला ना इतक्या वेळा तिला सांगावं लागतं बस आता, मी चुप आता बस, सांगेन. चुप बस. हा, अख्खी पयोषणी तिला हा, ते बघ, ते बघ, ते बघ. काहीही काय करू? आता ती हे कुठूनही कशावरही बोलू शकते ना. त्याच्यामुळे खूप बोलू शकते ती, म्हणजे असं नाही की मोजकत नाही, ती ऍटलिस्ट 15 वाक्य तरी बोलणार. त्याच्यामुळे ती अख्खी अनफिल्टर्ड. आणि पायोषणीच्या एका म्हणजे तुम्ही तिघींनी एकमेकींबद्दल सांगा, तिचं असं नाही, एका गोष्टीला जर का फिल्टरिंगची गरज असेल तर ती कोणत्या सवयीला वाटते? बोलणंच. बोलणं. बाकी ती खूप उत्तम आहे, आम्हाला काहीच ती काम खूप छान करते. ती जेव्हा ती सेटवर असते तेव्हा ती जरा कधीतरीच तिचं लक्ष नसतं, बाकी तिचं बऱ्यापैकी सेटवर लक्ष असतं. ती काम खूप हा ती आणि ती जर सेटवर असेल ना तर सगळ्यांचा मूड असा एकदम that is also happy होऊन true. जातो. म्हणजे तिच्यात ती आहे Vibe आहे ती तिच्यात. एकदम, आणि ती आली की असे सगळे लाईट अप होतात एकदम. म्हणजे आम्ही चौघांत तर होतोच खूप खूपच. खुश असतो. त्याच्यामुळे आम्हाला असे खूप जरी लेट आवर्स असतील तरी आम्हाला पयोषणी असल्यावर एकदम आम्ही असे कधी असे मरगळून पडलेलो दिसणार नाही. आम्ही एकदम असे हा चला चला असेच असतो, कारण ती अशी असते. ती अशी माशी असते ना, अशी तशी आहे ती थोडीशी. सतत काय मग काहीतरी सांगावं लागतं, "बस कर आता" असं वगैरे. बघ हा, असं 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 नेलं आणि असा धक्का दिला. हा व्हेरी गुड. असंच कळलं तिला. गुड, तर त्याच्यामुळे आय ट्राय टू बी अ बटरफ्लाय नाव. व्हेरी गुड. व्हेरी गुड माशीपेक्षा. व्हेरी गुड. बटरफ्लाय चालेल. तर पयोषणीचं बोलणं तिने थोडस फिल्टर केलं तर आवडेल, किंवा फक्त आजूबाजूला लोक आहेत हे बघून जर ती बोलली, म्हणजे जर असं केलं तिने तर आम्हाला आवडेल. सिरियल सुरू झाल्यापासूनचा एक असा सीन जो तुम्हाला असं वाटलं की यार हा खूप अनस्क्रिप्टेड झाला, किंवा हे खूपच खरं वाटतंय करताना, असं खूप आपण इथूनच करूया सुरुवात. तिला शेवटी माहिती हवी आहे. चालेल. ऍक्च्युली जो आम्ही पॅक करत होतो बॅग, आणि म्हणजे की आनंदी आता सासरी जाणार असा सीन होता, आणि आम्हाला फार म्हणजे ना आम्हाला अगदी मागच्या आठवड्यापासून असं वाटतंय की आपले सीन्स कमी होत आहेत, फक्त तिघींचे आपले कमी होत आहेत. तर आम्ही असं की हा असं असू शकतं की हा आपला शेवटचा सीन आहे फक्त आपल्या तिघींचा, असं होऊ शकतं की बिफोर म्हणजे या घरातलं असं वगैरे. तर आम्ही तो खूप तयारीने होतो की नाही आपण ना हा सीन खूप उत्तम करायचा, आणि असं आम्ही सगळे रीडिंग वगैरे पण तशीच केली. तर तिथे तो ऍक्च्युली करायला गेलो, आणि ते इतकं म्हणजे इमोशनल झालं. खूपच इमोशनल झालं ते सगळं. त्यामुळे तो सीन, दोन सीन असे वाटतात मला. एक म्हणजे आमची शकुंतला विकली होती तेव्हा आमचा कॉम्प्युटर असतो आणि तो आम्ही विकतो, तर तो अंगणात असा नाईटला झालेला सीन होता. तर तेव्हा आम्हाला खूप खरंच म्हणजे मला माहित नाही का, पण तो एक सीन असा खूपच आम्ही खूप खरंच वाईट वाटलं होतं, आणि तो लिहून पण खूप छान आला होता, आणि सगळं ते डिरेक्टोरियल व्ह्यू पण खूप छान झाला होता. त्याच्यामुळे तो एक सीन मला वाटला. आणि त्याच्यात ऍक्च्युली मला असं वाटलं की चौघांचं खरंच एक काहीतरी हे बॉन्ड दिसला, की कनेक्शन दिसलं, की त्या चौघांनाही तितकंच वाईट वाटतंय ती शकुंतला घरातनं जातीये तर. सो ते एक. आणि एक परवाचा विकास बरोबरचा जो सीन होता, जो आमचा ऍक्शन सिक्वेन्स होता, आणि आम्ही कुणालाच खरं तर काही पण तो खूप सुंदर झालाय. तर तोही आम्हाला वाटलं की बघताना तोही करताना, किंवा अनिकेत सरांनी तो जसा ट्रीट केला तसा, म्हणजे कुठेच आम्हाला असं वाटलं नाही की आपण हे म्हणजे काहीतरी नाटक करतोय किंवा असं करतोय. तो खूप नॅचरली सरांनी बसवला होता, आणि तो परफॉर्म करायला पण तितकीच मजा आली. त्याच्यामुळे हे दोन सीन मला असं वाटतंय की माझ्यासाठी हे खूप असे अनस्क्रिप्टेड आणि थोडे रॉ सीन होते. चला सांगा, थोडक्यात सांगा. मला जास्त काही तर नाही वाटत. मला तोच मला खर रडू आले. मला खरोखर रडू तेव्हाच आलं होतं जेव्हा ही घर म्हणजे बेसिकली लग्न करून दुसऱ्या घरी जाते. मग तेव्हा मला असं वाटलं की ओके, मी मोठी बहीण आहे इन रियालिटी, मला एक छोटी बहीण आहे. सो मग मला असंच एक आलं की जर माझी सख्खी मोठी बहीण असती आणि जर असं काही झालं असं, म्हणजे लाईक मला फार असं कनेक्टेड, मला असं वाटलं की व्हॉट इफ आय वॉन्ट मीट जाई अगेन. मग असं मग माझे आणि तिचे आमचे जरा मी तिला जी इरिटेट करते ते जर मग मला नाही करता आलं तर मग कसं, मग मला तो असं खूपच हे वाटलं होतं की आणि अजून एक, जेव्हा ललितला मी विकायची गोष्ट करत होती, आबांची तब्येत खराब होती. आबांची तब्येत, आबांना हार्ट अटॅक वगैरे येतो. हो, आणि मग माझं असं होतं की आता या दोघी इतकं हे करतात तर मला पण काहीतरी करायचं, आणि माझे सगळ्यात
जवळची म्हणजे माझी ललित, माझ्या सायकलचं नाव ललित आणि ललित प्रभाकरशी रिलेटेड. सो बेसिकली मग त्याला मी म्हणते की मी नाही, मग याला विकते, मला आबांच्या याच्यासाठी पैसे हवे, तसं तसं वगैरे. सो तो एक scene. ते पण आम्ही दोघी जणी पैशांची खूप जुळवाजुळव करत असतो घरी येऊन, आणि ती बिचारी फक्त हाताची घडी घालून बसली असते, मग तिला एकदम सुचतं आणि ती जाऊन तिची पिगी बँक फोडते. तर तो पण फार आवडला होता मला सीन, तोही खूप छान झाला होता. तर असे आहेत, म्हणजे वी हॅव हॅड आवर मोमेंट्स जिथे आम्हाला खूप छान परफॉर्म करून खूप मज्जा आली आहे सीन करायला. क्या बात आहे. आणि आता इतक्या छान नटलायत तुम्ही. मला सांगा की खऱ्या आयुष्यामध्ये असं कधी झालंय का की कोणासाठी तरी नटून थटून गेलायत आणि ती व्यक्ती आलीच नाही, किंवा तुमच्यासाठी कोणीतरी तयार होऊन आलंय कुठेतरी आणि तुम्ही बघितलंच नाही? एवढे आम्ही वाईट नाही होत. नाही असं नाही झालंय बहुतेक, मला आठवत नाहीये. असं झालं होतं की सगळ्यांनी माझ्यासाठी मिळून काहीतरी एक पार्टी की काहीतरी असं एक ठेवलं होतं. बट अनफॉर्च्युनेटली अगेन माझं थिएटर हे ते शोज, माझा शो त्याच दिवशी होता आणि मी त्यांना सांगितलं होतं की नका, नाही. आणि मग ते मी ऑब्व्हियसली नाहीच जाऊ शकली आणि मला ते ऐन मोमेंटलाच सांगावं लागलं, बिकॉज ते माझं ऐन मोमेंटलाच ठरलं होतं. आणि माझे बेसिकली फ्रेंड्स बाहेर गावावरनं आले होते, एक ते दोघं सगळे जण. नटून आले आणि तूच हो, आणि सगळे छान ते अरेंज केलेलं होतं सगळं. माझं चार्ली पण होता तिथे. सो ऑब्व्हियसली त्यांनी तो पण सरप्राईज ठेवला होता की बघ आम्ही तुझ्या चार्लीला पण घेऊन आहोत, आणि माझी बहीण वगैरे सगळेच इन्व्हॉल्व्ह होते. बट ऑब्व्हियसली मग मी असं नाही की मी गेली नाही, पण मी फार 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 उशिरा गेली, म्हणजे समथिंग थोडक्यात नाहीच गेले. हो, सकाळी 11-12 चा टायमिंग होता आणि मी गेली समथिंग रात्री 9-9:30 वाजता. बट ते सगळे थांबले आणि मी त्यांना, आणि माझं ठरलंय की सॉरी, माझी फर्स्ट प्रायोरिटी माझं ये ना भाविका. सो आता बघा, आता मी बोलकी आहेच तर मग मी काय करू? मग तुम्ही मला प्रश्न नका विचारू, अरे बापरे. बरोबर नाही का? तू विचार मग त्यांना प्रश्न. तू विचारतेस. आता मला सांग आलापिनी, ती माझ्याही पेक्षा तीच बोलती. तुला असं कधी माझ्यासारखं वागावंसं नाही वाटत का? म्हणजे जर मी तुझ्यासारखी वागली तर तू माझ्यासारखी ज्या क्षणी तू माझ्यासारखी वागायला लागशील त्या क्षणी मी तुझ्यासारखी वागायला लागेल. डन. उद्या तर मी आहेच नाही. ज्या क्षणी मला असं वाटेल ना की बहुतेक पयोष्णी थोडीशी मेच्युअर, थोडी शांत, थोडी अशी वागायला लागेल, त्या क्षणी मी तुझ्यासारखी बडबड करायला. ओके, उद्या तर नाही माझं, पण परवा असेल. म्हणजे लक्ष्मण दादा तो लक्ष्मण दादा तिथून मला असं बघतोय की उद्या लागू शकतं. असो, जेव्हा कधी लागेल. मी तेच बघतीये, तू इतक्या कॉन्फिडन्सने म्हणतीये. ओपन चॅलेंज की मी जाई आणि अलापिणी सारखी वागेल थोडी. आपण असे ऑलमोस्ट challenges नाही नाही घ्यावे. मी आपल्याला घेईन. जे झेपेल मी घेईन. तेच घ्यायचं. डोंट अंडरएस्टिमेट शांत मी. बसता बस आलं आता, नाही. काय पयोष्णी बोलू दे तिला. एवढा केओटिक इंटरव्ह्यू तू कोणाचा केला नसशील मला वाटतं ह्याच्या आधी. लोक बघता बघता बोर नाही होणार. पयोष्णी चुप बस. मी प्रश्न विचारते. नाही ठीक आहे. ठीक आहे, पण हे तुम्हाला साधारण अंदाज आला असेल की इथे नक्की काय काय सुरू असतं सेटवरती. इतकी सगळी धमाल सुरू आहे. मला असं चुप राहायचंय, बरा असं चुप राहायचंय. आता हे सांगू नको. एक अशी एक सवय असते ना सेटवरती तिघींची, किंवा आता तिघींना लागलेली असेल, कोणतंही काही आलं तर तिघींची एक ती सेम रिॲक्शन जाणार, तर ती कोणती आहे? आमच्या खूप असतात आणि ते मी सतत सांगते असतात. सगळ्यांना रिलेट होणार आहे. सो बेसिकली ना आमचा पहिला एपिसोड हा खूप वेळ आम्ही तो शूट करत होतो, कारण ऑब्व्हियसली पहिल्या एपिसोडला बराच वेळ आणि बराच इन जनरल वेळ द्यावाच लागतो. त्याच्यामुळे, आणि तो खूप मोठाही होता, त्याची कंटिन्युटी खूप मोठी होती. सो पहिला एपिसोड नाही, तो पहिला दिवस तो खूप मोठा असणार होता. तर त्याचे जे कपडे होते, तर त्या कपड्यांचा आम्हाला तिघींना इतका वीट आला होता. तिचा तो येल्लो ड्रेस, येल्लो टॉप आणि पिंक कलरचा स्कर्ट, तिचा पिस्ता कलरचा हे कुर्ता आणि खाली व्हाईट कलरची लेगिंग, आणि माझा टील ब्लू कलरचा कुर्ता आणि प्रेस कॉन्फरन्सला पण घातलं. एक्झॅक्टली. होय. सो त्याच्यामुळे काय का इथं? तर हे आता कपडे जेव्हा केव्हा परत येतात आमच्या खोलीत, आज हे कपडे म्हणून,
त्यावेळेला आमच्या तिघींची रिॲक्शन अरे यार अशीच असते. तर म्हणजे हे तर फार झालंय आमचं की ते कपडे किंवा म्हणजे ते परत आले की आम्ही सगळ्या तिघी जणी की नको ते म्हणजे नको. त्या दिवशी मला आठवते प्रेस कॉन्फरन्सला पण तू आम्हाला कॉम्प्लिमेंट केलं होतंस की किती छान आहेत आउटफिट आणि आमचं आधीच असं झालं होतं की हे काय आहे परत. तर आम्ही असं तिघींनी एकमेकींकडे तेव्हाही लुक दिला होता की हा छान तर आहेत. ती एक पण मला ते आवडलेलं कारण का परकर बोल का आता कोणी घालत नाही, 2 वेण्या आता कोणी नाही करत, तर मला ते छान वाटलं की ओके मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तो ट्रेंड परत येतोय. खरंय खरंय ते मात्र आहे. पण ते पहिल्या लुक टेस्टच्या दिवशीच आम्हाला असं नको जरा. हा, असं तेव्हा हा, आवडलं. तेव्हा मला फार झालं होतं की वा मी तर म्हणजे असं म्हटलं होते हा माझा फेवरेट कलर आहे असं वगैरे आणि त्यानंतर त्यांनी खूप सिरियसली घेतलं ते त्यामुळे मला बघ सतत आता येल्लोच दिलं तुला साडी Yellow. पण. आता आनंदी म्हणजे येल्लो. आनंदी येल्लो आनंदी. फार छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि मालिकेच्या निमित्ताने मला वाटतं ते सतत होतच असतं बोलणं किंवा तेच प्रश्न येत असतात, त्यामुळे तुम्हाला त्या ट्रॅक बद्दल किंवा काही मुद्दाम विचारलं नाही. Thank you so कारण आता much. स्क्रिप्ट पण वाचायचं असतं तुम्हाला आणि दिवसभर तेच सुरू असतं, म्हणलं काहीतरी जरा डोक्याला छान हलका फुलका असू दे. वा. मस्त वाटलं गप्पा मारून, एवढ्या उन्हात उभं राहून गप्पा मारून त्याच्यासाठी थँक्यू सो मच. मालिकेसाठी आणि तर सगळ्या प्रोजेक्टसाठी विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू Thank थँक्यू you. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.